एक भयान स्वप्न की सत्य. कधी-कधी असं वाटतं की खरंच भूत, आत्मा असे जे काही लोकांच्या अनुभवावरून ऐकायला मिळतं, हे सगळं खरं असतं. आता हेच पहा, माझा संभाजी नावाचा मित्र आहे. त्याला पडलेलं स्वप्न तुम्हाला सांगतो. संभाजी नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून झोपण्यास प्रयत्न करत होता. पण मात्र झोपच त्याला येत नव्हती. मग त्याने असा विचार केला की घराच्या बाहेर चालत जाऊन फेरफटका मारावा. थंडीचे दिवस असल्यामुळे गारठा खूप होता आणि चालताना समोरचं दृश्य काही दिसत नव्हतं. आणि अचानक उजव्या कानाजवळून छन छन असा आवाज आला. अचानक हा आवाज कोठून येतोय हे पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले, पण काहीच दिसत नव्हतं. अखेर त्याने घरी जायचा विचार केला. रात्री 1च्या सुमारास संभाजी गाढ झोपी गेला आणि सुमारे सकाळी 6च्या दरम्यान त्याने एक भयान असं स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात त्याला एक पांढरी साडी नेसलेली एक सुंदर अशी तरुणी दिसली. ती तरुणी चक्क त्यांच्याच घरात आली होती आणि स्वयंपाकगृहात जाण्याचा प्रयत्न करताच क्षणी संभाजीने तिला टोकले आणि विचारपूस केली की कोठून आलीस, काय काम आहे वगैरे. असं विचारताच ती अदृश्य झाली. असं म्हणतात की पहाटेची स्वप्न खरी होतात. ह्या भीतीने तो अजूनही चिंतेतच आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी स्वप्नात तरुणी त्याने पाहिली होती ती त्याच्याच जवळपास ठिकाणी राहत असे. आता त्याने पाहिलेले स्वप्न खरं होतंय की काय ह्याचीच त्याला चिंता लागली आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.